श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे नाव मुखात घेतले तरी सुद्धा आपल्या मनाला एक शांती मिळते, तरी सुद्धा आपल्या मनाला एक समाधान मिळतं. ते समाधान कदाचित आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला योग्य ते मार्ग दाखवणारच. या आयुष्यातील विचार, आपल्या मनातील विचार आपले आयुष्य घडवते. पण स्वामी म्हणतात, तुटलेल्या आरशांमधूनही स्वतःचं प्रतिबिंब दिसतं, तसंच अपयशातूनही तुमचं खरं सामर्थ्य दिसतं. परीक्षा असते, परीक्षा प्रत्येक वेळेमध्ये घेतली जाते. कदाचित आपल्याला जसं स्वामींची साथ आपल्याला कधी कधी जाणवत नाही, तसं स्वामींनी घेतलेली परीक्षा आपल्याला कधी कधी जाणवत नाही आणि आपण त्यामध्ये उदास होऊन बसतो. पण स्वामी म्हणतात, अरे बाळा, उदास असशील तर माझं नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान कर, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार आठव, एवढ्याने समाधानी नसशील तर नक्कीच माझ्या समोर येऊन हात जोड. आणि खरी गोष्ट आहे, आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, कितीही संकट येऊ दे, स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द आणि स्वामींसमोर जाऊन हात जोडल्यावर आपल्या मनाला कुठे ना कुठेतरी एक समाधान मिळते की आज काही असू दे, स्वामी माझ्या सोबत आहेत. घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्या सोबत तुम्हीही चला. घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्या सोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा. तुमच्या हातून काही चुकले तर म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुम्ही रात्री झोपताना स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उपदार पांघरून माझ्यावर घाला. कारण की या कलियुगामध्ये, कारण की या कर्मभूमीमध्ये आपल्या आईनंतर आपल्याला मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. म्हणून स्वामी म्हणतात, दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. आणि हे जीवनातील कठोर नियम आहे, या जीवनातील कठोर सत्य आहे. कडू सत्य आहे पण सत्य ते तथ्य आहे. स्वामी म्हणतात, अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाची पाय पकडण्याची गरज लागत नाही, गरज भासत सुद्धा नाही. आणि स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो, राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या क्षणी कुणीही झोपत सुद्धा नाही. खूप खोल अर्थ आहे स्वामींच्या शब्दांचा, खूप अनमोल विचार आहे. स्वामींच्या विचारांमध्ये खूप अनमोल विचार दडलेले आहे. आज शेवटपर्यंत ऐकून बघशील तर अगदी सोप्या शब्दांमध्ये तुला स्वामींचे विचार समजावून देईन. या कलियुगातील सत्य स्वतः स्वामींनी त्यावेळेस सांगितलेलं. या कलियुगातील सत्य स्वतः स्वामींनी जेव्हा अक्कलकोटमध्ये आलेले तेव्हा सांगितलं होतं आणि तेच सत्य, तेच तथ्य तू आता ऐकणार आहेस. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, दुर्लक्ष करू नकोस. पण त्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आणि नक्कीच लक्षात ठेव, हे कर्मभूमी आहे. या कर्मभूमीवरती कर्म मोजले जातात. आज कदाचित माणूस काही वाईट करतो, तो पाहतो की आज मला कोणीच पाहत नाहीये, आज माझ्याकडं कोणीच लक्ष देत नाहीये, म्हणून तो चुकीच्या मार्गावर जातो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हे कलियुग असे आहे. या कलियुगामध्ये माणसाने कितीही वाईट करो, परमेश्वर सर्व काही पाहत आहे. आज तू कोणाचं चांगलं केलंस तर कोणाला दाखवू नकोस, कोणाचं वाईट केलंस तर त्या वाईट गोष्टीचा नक्कीच पश्चाताप कर, त्या वाईट गोष्टींची नक्कीच माफी माग. कारण की स्वामी संधी देतात, पण संधी असताना, वेळ असताना त्या गोष्टींची किंमत कळली पाहिजे. हे कलियुग खूप कठोर आहे, ही वेळ परिस्थिती खूप कठोर आहे. सध्याची वेळ आणि सध्याच्या काळामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तोच आहे, जो म्हणजे आज आपल्या आयुष्यामध्ये स्वामींनी आपल्याला एवढी ताकद दिलेली आहे की आपल्याला कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येणार नाही. पण आज त्या लोकांचा काय, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची साथ नाही आहे. आज त्या लोकांचा काय, ज्या लोकांच्या
आयुष्यामध्ये कोणी त्यांच्यासोबत उभा नाही आहे. ती छोटी छोटी चिमुकली पोरं, ती छोटी छोटी चिमुकली पोरं, काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, डोळे नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, खेड्यापाड्या ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही गरजू लोक पाहायला मिळतात. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाच्या मोहिमेबद्दल तुला सांगतोय. आज नक्कीच बऱ्याच लोकांनी या महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष केली, पण आपण दुर्लक्ष करतोय म्हणजे आपण माणुसकीला दुर्लक्ष करतोय. कारण की स्वामींनी सांगितलेलं माणसाचं स्वरूप हे माणुसकीसाठी आहे आणि कदाचित आजच्या काळामध्ये ती माणुसकी नष्ट होत चाललेली आहे. कारण आज प्रत्येक माणूस स्वतःचं आयुष्य चांगले घडवण्यासाठी, स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी स्वतःच्या जीवनामध्ये व्यस्त झालेला आहे. पण फुल ना फुलाची पाकळी आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक मोठी मदत होऊ शकते. त्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक मोठा आनंद आणि मोठा सुख आपल्यामुळे जाऊ शकतो. म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्ष करू नकोस. आज बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केली, पण सुमित्रा तुरपाने, कैलास भांबरे, ठाकर मॅडम, सुनीता पचकुडे, वनिता दळवी या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मुलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या स्वामी भक्तांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारची अपेक्षा राहिलेली नाहीये, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारची अपेक्षा राहिलेली नाहीये. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला. आपले कर्म आपले भविष्य ठरवत असतात. आपल्या कर्मांमध्ये आपले आयुष्य दडलेले आहे. कदाचित आज आपल्याला स्वामींनी एवढी ताकद दिलेली आहे की आपल्याला कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येत नाही, पण त्याच हाताने इतरांना मदत करण्याची ताकद सुद्धा दिलेली आहे. म्हणून फुल ना फुलाची पाकळी आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र यायलाच हवा. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाची मोहीम तुला सांगितली. पण त्या गरजू लोकांना ज्या लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा लोकांसमोर हात पसरावे लागते, तर त्या लोकांना मदत कशी करावी? तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. स्वामी म्हणतात ना, कर्म हे खूप महत्त्वाचे आहे, कृत्य हे खूप महत्त्वाचे आहे, विचार हे खूप महत्त्वाचे आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये लक्ष दे, आज तू तुझ्या आयुष्यामध्ये यशस्वी हो, पण तुझ्यामुळे इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद जाईल या गोष्टीची सुद्धा दक्षता घे. कारण की आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणारच. आणि यावरूनच एक शेवटची विनंती हीच असेल की या महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष करू नकोस. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, पण या कर्मभूमीवरती कर्म किती महत्त्वाचे आहेत या गोष्टीचा अंदाज तुला देणार आहे. या कलियुगामध्ये स्वामींच्या शब्दांची किंमत काय आहे या गोष्टीची किंमत तुला समजावून देणार आहे. स्वामी समर्थांचे शब्द आपले आयुष्य कसे बदलतील या गोष्टीचा अनुभव तुला देणार आहे. या कठोर आयुष्यामध्ये माणसाने कसे जगावे या गोष्टीचा बुद्धीसुद्धा तुला देणार आहे. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐक, कारण की स्वामी समर्थांचे हे शब्द तुझ्या आयुष्यात संपूर्णतः बदलण्याची ताकद ठेवते. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. या पाठील एक तथ्य आहे, या पाठी एक सर्वात मोठे कारण आहे. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. आणि जो दुसऱ्यांच्या विचारांमध्ये, दुसऱ्यांचा विचार करून स्वतःच्या आयुष्यामध्ये आनंद मिळवतो, तो व्यक्ती कधीच आयुष्यामध्ये दुःखी राहणार नाही. आज कदाचित हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपली जवळची नाती सुद्धा बदललेली आहेत. आपली जवळची नाती सुद्धा आपलं पाय खेचतात. यामध्ये आपण दुसऱ्यांचा विचार केला तर आपला फायदा काय?
हे विचार आणि हे दृष्टिकोन बरीच लोक सध्याच्या काळामध्ये ठेवतात. पण जर असेच विचार प्रत्येक माणसाने ठेवले तर हे कलियुग यशस्वी होऊन जाईल. कलीचे कार्य हे यशस्वी होऊन जाईल. कदाचित माणसाने स्वतःचे नियम बदलायला हवेत, कदाचित माणसाने स्वतःचे स्वरूप बदलायला हवेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतंय त्या सगळ्यांचं कारण, त्या सर्वांचं कारणीभूत फक्त मनुष्यच आहे. कारण की मनुष्यच हा मनुष्याचा दुश्मन आहे. हे कलियुग आहे. या कलियुगातील खरे सत्य स्वामींच्या शब्दातून तुला मिळणार आहे. स्वामी समर्थांचे शब्द तुझ्या आयुष्याला योग्य ते मार्ग देतीलच. स्वामी समर्थांचे विचार तुझ्या आयुष्याला योग्य ते मार्ग देतीलच. पण एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की या शब्दांमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे, काय करणार आहेस, काय होणार आहे, या सर्व गोष्टींचा तुला अनुभव नक्कीच मिळणार आहे. आणि अनुभव हेच आयुष्य घडवते. अनुभव हेच आयुष्य बदलते. पण आयुष्य बदलण्यासाठी एक स्वामींनी सांगितलेला शब्द कायम लक्षात ठेव. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा, कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशिबावादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. यश तुमची वाट पाहत आहे. अगदी अंगावरती काटा आणणारा हा विचार आहे. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधा. आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही. नशिबावादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. अगदी अंगावरती काटा आणणारा हा विचार आहे. अगदी अंगावरती काटा आणणारा विचार आहे. सखोल अभ्यास आपण करूयात या विचारांवरती. सखोल विचार आपण नक्कीच बोलूयात या शब्दांवरती. आज फक्त थोडासा वेळ, या क्षणापासून फक्त 10 ते 15 मिनिटे स्वामींच्या शब्दांना देऊन बघ. शेवटपर्यंत एकदा ऐकून बघ. कारण की या आयुष्याचा अनुभव तुला मिळणारच आहे. वारंवार ऐकलेल्या गोष्टी आपल्या मनात राहतात, आपल्या हृदयात राहतात, आपल्या विचारात राहतात आणि कुठे ना कुठेतरी आपली साथ सुद्धा देतात. प्रत्येक सत्य तुला सांगणार. फक्त ते सत्य ऐकण्यासाठी थोडासा वेळ आजच्या या स्वामींच्या शब्दांना नक्कीच दे. आणि नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा जर तुला समजला असेल, या कर्मभूमीवरील एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला असेल, पण नक्कीच या गोष्टी समजून घे. कारण की आज आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ना, त्या गोष्टी आपल्या भूतकाळामध्ये केलेल्या चुका असतात किंवा भूतकाळामध्ये केलेले कर्म असतात. आणि आत्ता जे आपण करतोय त्या गोष्टीची परतफेडसुद्धा मिळणारच. आपण जसे रिकामे हाती आलेलो आहोत तसेच रिकामे हाती जाणार आहोत. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार कधी करू नकोस. आपल्या वेळ परिस्थितीतून कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद जाईल असे दृष्टिकोन आणि असे विचार तुझ्या मनामध्ये ठेव. बघ, कधी रडण्याची वेळ येणार नाही. तर त्याचसोबत स्वामी समर्थांचे विचार हे जीवन जगायला शिकवते, या आयुष्यामध्ये लढायला शिकवते. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हे तर भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करणारा दिवा होते. त्यांनी आपल्या साध्या व प्रभावी विचारांमधून माणसाला श्रद्धा, धैर्य आणि संयम यांचा मार्ग दाखवला. त्यांचा सर्वात प्रसिद्ध आणि मनाला आधार देणारा संदेश म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याला दिशा देण्याची ताकद आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाला दिशा देण्याची ताकद आहे. जेव्हा माणूस संकटात सापडतो, एकटा पडतो, निराश होतो, तेव्हा हे शब्द त्याला पुन्हा उभं करण्याची शक्ती देतात. तेव्हा हेच विचार त्यांना पुन्हा उभा राहण्याची शक्ती देतात. स्वामी समर्थांनी भक्तांना शिकवलं की संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. आयुष्यात दुःख, अपयश, अपमान येतात, पण त्यातूनच माणूस घडतो. त्यांनी कधीही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलं नाही, तर श्रद्धेला विवेकाची जोड दिली. त्यांच्या जीवनातून आपल्याला कळलं की देशावर विश्वास ठेवताना कर्म करणे तितकेच महत्त्वाचे आहे. फक्त प्रार्थना करून थांबायचं नाही, तर प्रामाणिक प्रयत्नही करायचे. कारण देव त्याच्याच मदतीला धावतो जो स्वतः प्रयत्न करतो. निराशा होऊन बसणे, आयुष्यामध्ये दुःख आहेत म्हणून त्या गोष्टीला घाबरून बसणे हे योग्य नाही. स्वामी समर्थांच्या विचारातून आणखीन एक महत्त्वाची शिकवण मिळते, ती म्हणजे नम्रता आणि सेवा.
त्यांना कधीही अहंकार बाळगला नाही आणि ते प्रत्येक स्वामी भक्तांना सांगतात की आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार हा कधी बाळगू नये. त्यांच्या दरबारात श्रीमंत गरीब मोठे लहान असा भेद नव्हता. प्रत्येक भक्त त्यांच्यासाठी समान होता. यावरून आपल्याला समजते की माणुसकी हाच खरा धर्म आहे. दुसऱ्याला मदत करणे, दुःखी माणसाला आधार देणे आणि शक्य असेल तिथे चांगुलपणा पसरवणे हीच त्यांची खरी भक्ती आहे. हीच त्यांची खरी भक्ती आहे. त्यांच्या विचारांमधून संयम आणि विश्वास यांचे महत्त्वही स्पष्ट होते. स्पष्ट होते. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला लगेच परिणाम हवे असतात, पण स्वामी समर्थ शिकवतात की योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा, विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही, त्यासाठी काळ आणि मेहनत आणि संयम लागतो. तसेच आयुष्यात यशासाठी ही श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे. भक्ताच्या जीवनात सुधारणा घडवणारी सर्वात मोठी शिकवण म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. स्वामी समर्थांनीही कधी निराशेला स्थान दिलं नाही. ते म्हणतात की अडचणी आल्या तर खचू नका, कारण त्या तात्पुरत्या असतात. देवावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. मन शांत ठेवा, विचार शुद्ध ठेवा आणि कृती प्रामाणिक ठेवा. आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर मिळेल. आयुष्य सुंदर होऊन जाईल. शेवटी स्वामी समर्थांचे विचार आपल्याला सांगतात की खरा देव शोधायचा असेल तर तो आपल्या अंतःकरणात आहे. श्रद्धा, सेवा, नम्रता, संयम आणि धैर्य या 5 गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात आणल्या तर प्रत्येक दिवस अधिक अर्थपूर्ण आणि समाधानकारक बनेल. म्हणून त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवूया. संकटात घाबरू नकोस, कारण आपल्या श्रद्धेच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम उभा आहे. स्वतः अक्कलकोटमध्ये येऊन प्रत्येक माणसापर्यंत हे विचार स्वामींनी पोहोचवले आणि आज प्रत्येक अक्कलकोट निवासींना विचारा की स्वामी समर्थांचे चमत्कार काय असतात. स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत काय आहे आणि प्रत्येकाकडून तुम्हाला हेच उत्तर मिळेल की स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. स्वामी समर्थ हे नक्कीच आपल्या जीवनातील नायक आहेत. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांची भक्ती तुला या जीवनामध्ये कधी खचू देणार नाही. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की आजचे जे हे विचार चालू होत आहेत ते विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला योग्य दिशा दाखवणारच. आपण आयुष्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आता आपण आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आपल्या आयुष्यात समस्या नसतील असं कधीच होणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये दुःख नसतील असं कधीच होणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, संघर्ष, अपयश आणि निराशा येत असते. पण प्रश्न हा नाही की समस्या येतात का. प्रश्न हा आहे की आपल्याला त्या समस्यांकडे कसं पाहतो. आपण त्या समस्यांकडे कसं पाहतो. अनेक लोक अडचणी आल्या की घाबरतात, स्वतःला दोष देतात किंवा नशिबाला दोष देतात. पण खरं तर अडचण ही थांबवण्यासाठी नसते, ती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असते. सोप्या शब्दात सांगायचं तर आयुष्य आपल्याला तोडत नाही, ते आपल्याला घडवत असतं. आपण अनेकदा म्हणतो की माझ्या आयुष्यात एवढ्या समस्या का येतात. पण जरा विचार करा, परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. कुमकुवत माणसाला मोठी जबाबदारी दिली जात नाही. त्यामुळे जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा समजून घ्या की तुमच्यात काहीतरी मोठं करण्याची क्षमता आहे. म्हणून ही वेळ आलेली आहे. पळून जाणं सोपं असतं, पण समोर जाणं माणसाला मोठं बनवतं. आयुष्य सुधारायचं असेल तर सर्वात आधी आपले विचार बदलले पाहिजेत, कारण विचार बदलले की निर्णय बदलतात. निर्णय बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की आयुष्य बदलतं. आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर प्रत्येक संधी आपल्याला अडचण वाटेल. पण सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीत ही एक संधी दिसेल. पावसात काही लोक चिखल पाहतात तर काही लोक इंद्रधनुष्य पाहतात. फरक फक्त नजरेचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी स्वीकारणं. आपण आपल्या अपयशासाठी नेहमी परिस्थिती, नशीब किंवा लोकांना दोष देतो. पण ज्या दिवशी आपण स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेतो त्या दिवशी बदल सुरू होतो. माझ्या आयुष्याची ही दिशा माझ्या हातात आहे हा विचार मनात आला की आत्मविश्वास वाढतो. लक्षात ठेवा, कुणीही येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही. तुम्हाला उभं राहावं लागेल.
लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे सवयी. मोठं यश एकदम मिळत नाही, ते रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतं. दररोज थोडंसं वाचन, थोडंसं व्यायाम, वेळेचा योग्य उपयोग, मोबाईलचा कमी वापर आणि स्वतःवर काम करण्याची तयारी, या गोष्टी, या छोट्या छोट्या गोष्टी काही महिन्यांनी मोठं बदल घडवतात. रोज 1% सुधारणा केली तर वर्षभरात तुम्ही पूर्णपणे बदललेले असता. लोकांना फक्त यश दिसतं, पण त्यामागे असलेली शिस्त आणि सातत्य दिसत नाही. चौथी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील ह्याचा विचार करणं पहिले सोडून द्या. लोक 2 दिवस बोलतात आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्या विषयावर जातात. पण जर आपण लोकांच्या भीतीमुळे थांबलो तर या जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीमध्ये आपण आनंदी राहणार नाही. मित्रांनो, आज एक निर्णय घ्या. परिस्थिती बदलण्याची वाट पाहायची नाही, स्वतःला बदलायचं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला सुरू होतं. या जीवनामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. या आयुष्यामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. तू एक विचार कायम तुझ्या मनात ठेव. या आयुष्यामध्ये जर भाग्यवंत ठरायचं आहे तर स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत तर स्वतःला मेहनत करावी लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील जर तू हे विचार तुझ्या मनात ठेवलेस. ठेवून हे आयुष्यामध्ये तू नक्कीच उतरवलेस तर या जीवनामध्ये लवकरच तुला फरक जाणवेल. वेळेचा खेळ आहे. प्रत्येकाची वेळ बदलते, प्रत्येकाची वेळ घडून येते. तू विश्वास ठेव आणि एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार आणखीन तुला परत आयुष्य जगायला शिकवणार आहे. हेच स्वामींचे शब्द तुला पूर्ण आयुष्य जगायला शिकवणार आहे. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे हे जे विचार तुला सांगितलेले आहे ते विचार तुझ्या आयुष्य तर बदलतीलच. तुझ्या आयुष्यामध्ये तो दिवस सुद्धा आणतील ज्या दिवसाची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. कायम लक्षात ठेव, माणसाचे कर्म खूप महत्त्वाचे आहेत बाळा. कर्मांवरती लक्ष दे. तुझ्या या आयुष्यावरती स्वतः स्वामी लक्ष देतील. स्वामी म्हणतात 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसांमध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. स्वामी समर्थांचे विचार सातत्याने शिकवत आलेले आहेत. स्वामी समर्थांचे संदेश सातत्याने शिकवत आलेले आहेत. नक्कीच या जीवनामध्ये कधीच अहंकार बाळगू नये. माणसाचा सर्वात मोठा दुश्मन म्हणजे अहंकार. माणसाचा सर्वात मोठा द्वेष म्हणजे राग. या जीवनामध्ये राग आणि अहंकार हा माणसाला संपूर्णतः बर्बाद करून टाकतो. म्हणून कायम सातत्याने एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या आयुष्यामध्ये तो चमत्कार घडवतील ज्या चमत्काराची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. स्वामींची भक्ती खूप वेळापासून करत आहेस, पण स्वामींचा कधी आशीर्वाद मिळाला असं तुला वाटत नाहीये. पण स्वतः स्वामी तुझ्या सोबत आहेत, कारण की तू स्वामी समर्थांचे शब्द ऐकण्याची क्षमता ठेवतोस. स्वामी समर्थांचे विचार मनापासून ऐकण्याची क्षमता ठेवतोस. आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की या स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये तुला तुझे आयुष्य दिसणार आहे. या स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये तुला तुझं आयुष्य शिकणार दिसणार आहे. पण त्यापूर्वी या जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्यासाठी खूप अत्यंत आवश्यक असतात. त्या गोष्टींवरूनच आपला एक स्वामी भक्त आहे रोहन. त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल घडला, त्याच्या आयुष्यामध्ये काय बरं घडलं त्याच्याबद्दल एकदा थोडंफार जाणून घेऊयात. एका छोट्या गावात रोहन नावाचा एक स्वामी भक्त राहत होता. तो तरुण होता आणि नक्कीच खूप मेहनती होता, पण नशिबाने साथ दिली आणि काही वर्षातच तो खूप यशस्वी झाला. पैसा आला, नाव आलं आणि हळूहळू त्याच्या मनात एक गोष्ट जन्माला आली, ती म्हणजे अहंकार. आणि स्वामी समर्थांची भक्ती करत असताना त्याला ते गोष्ट माहिती होती की अहंकार हे माणसाने कधी बाळगू नये. पण त्यांनी त्या गोष्टीकडे थोडंफार दुर्लक्षित केलं. तो आता लोकांकडे कमीपणाने पाहू लागला, गरिबांची चेष्टा करू लागला आणि स्वतःलाच सर्वात मोठं समजू लागला. एक दिवस गावात एक वृद्ध साधू आले. लोक म्हणत होते की ते स्वामी समर्थ यांचे भक्त आहेत. रोहनने त्यांना बोलले, भक्ती करून काहीच मिळत नाही, मेहनत कर. भिक्षा मागून काहीच मिळत नाही आणि नक्कीच त्या देवासमोर हात जोडल्यावर काहीच मिळत नाही. अशी
त्याची चेष्टा उडवू लागला. साधूने फक्त हसून त्याला एकच वाक्य सांगितलं, सुख इतकंच मागा की अहंकार वाढणार नाही आणि दुःख इतकेच येऊ दे की देवावरचा विश्वास कधी कमी होणार नाही. रोहन हसून हसून निघून गेला. त्याला त्या शब्दांची किंमतच कळली नाही. काही महिन्यानंतर रोहनच्या आयुष्यात वादळ आलं. त्याचा बिझनेस तोट्यात गेला. जवळची लोक दूर गेली आणि ज्यांना तो कधी कमी समजायचा त्यांच्यापेक्षा तो स्वतः खाली आला. त्या अंधारात त्याला त्या साधूचे शब्द आठवले, कोणाचीही परिस्थिती पाहून हसू नकोस, कारण काळ कोळशालाही हिरा बनवतो. पहिल्यांदा रोहनला आपल्या चुकांची जाणीव झाली. तो एकटाच बसला होता, खूप तुटलेला होता. तेव्हा त्याच्या मनात एक आवाज आला, तुझ्या अंतरात्म्यात मी आहे, तुला हरू देणार नाही. रोहनने डोळे मिटले आणि पहिल्यांदाच मनापासून खूप प्रार्थना केली स्वामींना. वाईट वेळेमध्ये त्याला स्वामींची आठवण आली आणि जेव्हा त्याच्यावर चांगली वेळ होती तेव्हा तो त्या स्वामींना विसरून गेलेला. त्या दिवसापासून त्याने स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. तो रोज उपवास करू लागला, पण अन्नाचा नाही तर वाईट विचारांचा, अहंकाराचा आणि मीपणाचा. तो गरिबांना मदत करू लागला, लोकांशी प्रेमाने वागू लागला आणि प्रत्यक्ष यशात दुसऱ्याचं आनंद शोधू लागला. हळूहळू त्याचं आयुष्य पुन्हा बदलू लागलं. पण यावेळी फरक होता. त्याच्याकडे पैसा होता पण अहंकार नव्हतं. त्याच्याकडे यश होता पण त्याची जाणीव होती. आणि नक्कीच अडचणी आयुष्यात नसतात तर त्या आपल्या मनात असतात. ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी प्रत्येक मार्ग आपोआप निघेल. ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी प्रत्येक कठीण वेळेचा मार्ग आपोआप निघेल. आणि त्यापासून त्या रोहनने त्याच्या आयुष्यामध्ये जो बदल घडवला त्या गोष्टींचं कारणीभूत फक्त स्वामी होतं. आणि असा तो मानून आजपर्यंत तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप आनंदी आहे. अशी बरीच लोक असतात ज्यांना आयुष्यामध्ये अनुभव खूप महत्त्वाचे असतात. त्यावेळेस जर त्यांनी स्वामींचे विचार मनापासून ऐकले असते तर त्याच्या आयुष्यातील अनुभव त्याला अगोदरच समजले असते. आज तुझ्या आयुष्यातील अनुभव तुला सर्वप्रथम समजून जाणार आहेत. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस या शब्दांना, तू फक्त दुर्लक्ष करू नकोस या गोष्टींना, कारण की हेच शब्द तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून देणार आहेत. आणि स्वामी समर्थांचे शब्द सातत्याने सांगत आलेले आहेत. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की सगळे सोडून जातात, आपली सावली सुद्धा साथ देत नाही, पण स्वामी म्हणतात तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. हीच खरी श्रद्धा आहे. जेव्हा सगळं आपल्यासारखं वाटतं तेव्हा खरी सुरुवात होते. आणि त्यावेळेस जर आपण स्वामींचं नाव घेतलं तर अशक्य सुद्धा शक्य होतं. आपण सगळे सुख शोधत असतो, पण सुख मिळवण्याचा मार्ग खूप सोपा आहे, ते आपण विसरतो. स्वामी सांगतात समाधानी राहा, सुखी व्हाल, भक्ती करा, मुक्ती मिळेल, ध्यान करा, ज्ञान मिळेल आणि प्रार्थना करा, प्रगती होईल. हे फक्त वाक्य नाहीत तर आयुष्य बदलणारे नियम आहेत. आज आपण सतत तक्रार करतो, तुलना करतो आणि म्हणूनच दुःखी होतो. पण जिथे समाधान आहे तिथेच खरं सुख आहे. प्रत्येक गोष्टी स्वीकारण्याची ताकद तुझ्या मनात ठेव. आज जर कोणी तुझी साथ सोडून गेला त्या गोष्टीला स्वीकार, कारण की तो व्यक्ती त्या लायकीचा नव्हता किंवा तो व्यक्ती पुढे जाऊन तुझी साथ सोडणारच होता. त्यापेक्षा तो आत्ताच सोडून गेला, मग तुला त्या गोष्टीचा अनुभव आलं. आणि नक्कीच आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असेल, संकट असतील, खूप वय झाला असेल, तरी सुद्धा तू आज प्रयत्न करतोयस, तरी सुद्धा तुझ्या प्रयत्नांना यश नाही, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, समाधानी राहा. ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये समाधान बाळग. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ ही होत राहील. येणाऱ्या वेळेमध्ये स्वतः स्वामी साथ देत राहतील. स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये ती ताकद आहे, जी ताकद तुझ्या मनात बसली ना तर या आयुष्यामध्ये कधी रडणार नाहीस, या आयुष्यामध्ये कधी एकटा पडणार नाहीस. स्वामी समर्थांचे शब्द तुझी साथ सोडणार नाहीस. तू फक्त आज स्वामींची साथ सोडू नकोस. स्वामींचे विचार हे कधी दुर्लक्ष करू नकोस. हे स्वामी समर्थांचे शब्द, हे स्वामी समर्थांचे विचार तुझं आयुष्य बदलणार आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तो फरक घडवणार आहे. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हे शब्द, हेच विचार तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या इच्छेसारखे वागणार आहेत. तर आता नक्कीच वळूयात स्वामींच्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे. तसं क्षणोक्षणी स्वामींचे विचार काही ना काहीतरी शिकवून जाते. पण मित्रांनो, स्वामींचं नाव हे फक्त नाव नाही, ते औषध आहे, ते शक्ती आहे, ते धैर्य आहे, ते संरक्षण आहे. जेव्हा मन पूर्ण तुटलेलं असतं,
आशेचं एकही किरणही नसतं, आशेचं एक किरणही नसतं, तेव्हा फक्त डोळे मिटून म्हणा श्री स्वामी समर्थ आणि अनुभव घ्या. मनाला अंधार मिळतो, मनाला आधार मिळतो, मनाला आधार मिळतो, कारण जिथे मानवी शक्ती संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. जिथे मानवी शक्ती संपते तिथूनच स्वामींची कृपा सुरू होते. आज प्रत्येक जण सुख शोधतोय, आज प्रत्येक जण सुख शोधतोय. कोणी पैशात, कोणी प्रसिद्धीत, कोणी नात्यात, कोणी पदात. पण सगळं असूनही मन रिकामं असतं. बाहेरचं सुख तात्पुरतं असतं, आतील शांती कायमची असते आणि ती फक्त भक्तीतच मिळते, आणि ती फक्त भक्तीतच मिळते. जगातील प्रत्येक क्षण प्रताप, जगातील प्रत्येक सुख क्षणभंगुर आहे. आज आहे उद्या नाही, पण स्वामींच्या नामस्मरणात मिळणारा आनंद चिरंतन आहे, चिरंतन आहे. मित्रांनो, आजचा माणूस बाहेरून हसतो पण आतून तुटलेला असतो. चेहऱ्यावर हसू असतं, मनात वेदना असतात. लोक विचारतात कसा आहेस आणि उत्तर येतं ठीक आहे, पण आतून माणूस ओरडत असतो. अशा वेळी लोक उपाय शोधतात जगात, कोणाकडे पैशात, कोणाकडे माणसात, कोणाकडे व्यसनात, पण मनःशांती कुठेच मिळत नाही. ती फक्त स्वामींच्या चरणी मिळणार, ती फक्त स्वामींच्या चरणी मिळणार, स्वामींच्या भक्तीने मिळणार. बी पेरलं की लगेच झाड होत नाही, बी पेरलं की लगेच झाड होत नाही. त्याला वेळ लागतो, पाणी लागतं, काळजी लागते. तसंच भक्तीलाही संयम लागतं. श्रद्धा म्हणजे उत्तर दिसत नसतानाही विश्वास ठेवणं, मार्ग दिसत नसतानाही चालत राहणं, सगळं हरवल्यासारखं वाटत असतानाही आशा न सोडणं. जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी समर्थांची उपस्थिती असतेच असते. आज प्रत्येकाला एवढंच सांगू इच्छितो, जर आयुष्यात अंधार असेल तर घाबरू नका, कारण अंधार हा प्रकाश येण्याआधीच सर्वात जास्त असतं. जर लोक सोडून गेले असतील तर दुःखी होऊ नका. कदाचित स्वामी दाखवत आहेत की आधार माणसात नाही, त्यांच्या चरणात आहेत. कदाचित स्वामी दाखवत आहेत की आधार माणसात नाही, त्यांच्या चरणात आहेत. जर प्रयत्न करूनही अपयश येत असेल तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत आहेत, कदाचित स्वामी तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत आहेत. जर आज डोळ्यात पाणी असेल तर लक्षात ठेवा, हीच वेदना उद्या तुमची ताकद बनेल, हीच वेदना उद्या तुमची ताकद बनेल. जेव्हा काहीच समजनासं होईल, जेव्हा काहीच समजनासं होईल, जेव्हा कुणीही जवळ नसेल, जेव्हा मन पूर्ण तुटेल, तेव्हा फक्त डोळे मिटा, हात जोडा आणि मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जो स्वामींवर विश्वास ठेवतो तो कधीच हरत नाही, जो स्वामींवर विश्वास ठेवतो तो कधी हरत नाही. तो कधी अनुभव जिंकतो, कधी संयम जिंकतो, कधी धडा जिंकतो आणि शेवटी संपूर्ण आयुष्य जिंकतो. आणि नक्कीच स्वामी समर्थ मंदिरात नाहीत, फक्त ते प्रत्येक त्या हृदयात आहेत, जिथे श्रद्धा आहे, जिथे प्रेम आहे, जिथे समर्पण आहे. सर्वांनी माझ्या सोबत म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे शब्द आणखीन तुला काही ना काहीतरी समजावून जाईल. जीवनात कधी आपण विचारतो, मी चांगला असूनही माझ्या वाट्याला दुःख का? आज नक्कीच लोक विचारतात, स्वामींची कृपा कशी ओळखायची? कृपा नेहमी चमत्कारातच दिसतं असं नाही. कधी ती चुकीच्या लोकांपासून दूर करण्यात असतं, कधी चुकीच्या मार्गावरून परत आणण्यात असतं, कधी अपयशातून योग्य धडा देण्यात असतं, तर कधी फक्त एवढ्यात असते की
की हजार कारणं असताना देखील तुम्ही अजून उभे आहात. जिथे तुम्ही कोसळायला हवे होते तिथे तुम्ही टिकून राहिलात. हीच तर कृपा आहे. माणूस अनेकदा बाहेरच्या अंधाराला घाबरतो, पण खरं तर सर्वात मोठा अंधार मनात निर्माण होतो, निराशेचा, भीतीचा. आणि त्या अंधारात एकच प्रकाश कायम असतो, स्वामींचं स्मरण. जोपर्यंत तुमच्या ओठावर श्री स्वामी समर्थ आहे तोपर्यंत तुम्ही कधीच एकटे नाही. कारण श्रद्धा म्हणजे परिस्थिती नाहीशी होणे नव्हे, श्रद्धा म्हणजे परिस्थिती असूनही मनात धैर्य टिकून राहणं. म्हणून आज प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा, मी स्वामींना फक्त गरज पडली की आठवतो, की रोजच्या जीवनात त्यांना स्थान देतो. कारण संकटात केलेली प्रार्थना ही गरज असते, पण सुखात केलेले स्मरण ही खरी भक्ती असते. स्वामींवर प्रेम करणारा भक्त फक्त मागत नाही, तो आभारही मानतो. तो फक्त संकटात रडत नाही, आनंदातही नम्र राहतो. लक्षात ठेवा, जीवनात पैसा, प्रतिष्ठा, यश, संबंध हे सर्व महत्त्वाचं आहे, पण हे सर्व असूनही मन रिकामं असू शकतं. मात्र ज्याच्या मनात श्रद्धा आहे तो रिकाम्या हाताने श्रीमंत असतो. कारण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणारा कधीच पूर्णपणे हारत नाही. कधी अनुभव जिंकतो, कधी धडा जिंकतो, कधी संयम जिंकतो आणि शेवटी आयुष्य जिंकतो. स्वामींवर विश्वास ठेवा आणि आजचे हे स्वामी शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. कारण त्यातूनही महत्त्वाचं म्हणजे स्वतःला त्यांच्या योग्य भक्तात घडवा. तुमचं मन स्वच्छ ठेवा, कर्म चांगलं ठेवा, इतरांना मदत करा, नम्र रहा आणि प्रत्येक परिस्थितीत श्रद्धा जपा. आणि स्वामी समर्थांचे शब्द फक्त आज हे मनात ठेवा. आज चुकूनही दुर्लक्ष करू नकोस या स्वामी समर्थांच्या शब्दांना, कारण की हे शब्द तुला तुझे आयुष्य जगायला शिकवणार आहे. यापुढील स्वामी समर्थांचे शब्द तुला तुझे आयुष्य धडा शिकवणार आहे, त्या गोष्टीचा, ज्या गोष्टीचा आजपर्यंत तू वाट पाहत आहेस. कदाचित काही गोष्टी आपण अनुभवलेल्या असतात, कदाचित काही गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, काही गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण एखाद्या गोष्टीची सवय लावून घेणे म्हणजे त्या गोष्टीमध्ये आपण कुठे ना कुठेतरी पूर्णपणे परिपक्व होणे. आणि नक्कीच आजचे हे स्वामी समर्थांचे शब्द तुला तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच त्या गोष्टीसाठी तयार करतील, जे संकटाचं काळ तुझ्या कुटुंबावर येणार आहे, जे संकटाचं काळ तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी तयार करतील हे स्वामी समर्थांचे शब्द, अनुभव देतील हे स्वामी समर्थांचे अनमोल विचार. आज फक्त शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हे स्वामी समर्थांचे शब्द तुझी कधी साथ सोडणार नाहीत. या कलियुगामध्ये आपली जवळची लोक आपलं साथ सोडतील, पण स्वामी समर्थांचे शब्द हे तुझी साथ सोडणार नाहीत. स्वामी समर्थांचे विचार हे तुझी साथ कधीच सोडणार नाहीत. आणि नक्कीच कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कर्म हा जीवनाचा पाया आहे. या जगात कोणतीही गोष्ट कर्माशिवाय मिळत नाही. आजच्या काळात माणूस खूप वेगाने धावत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत तो काहीतरी मिळवण्यासाठी झटत आहे. पैसा, प्रतिष्ठा, नाव, प्रसिद्धी, मोठं घर, मोठी गाडी, यासाठी तो आयुष्यभर धावत राहतो. पण या धावपळीत तो स्वतःला विसरून जातो. तो आनंद शोधण्यासाठी बाहेर फिरतो, पण आनंद हा बाहेर नसून आपल्या मनामध्ये आहे हे विसरतो. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीलाही जर मनः शांती नसेल तर त्याची संपत्ती त्याला आनंद देऊ शकत नाही. आणि ज्याच्याकडे कमी आहे पण समाधान आहे तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. या जगात कोणतीही गोष्ट कर्माशिवाय मिळत नाही. म्हटलं होतं ना मी तुम्हाला, कर्म हा जीवनाचा पाया आहे. झाडाला फळ यायचे असेल तर आधी बी पेरावे लागते. नदीला समुद्र गाठायचा असेल तर तिला सतत वहावं लागतं. त्याचप्रमाणे माणसालाही यश हवं असेल तर त्याला कर्म करावेच लागतात. परंतु आज बहुतेक लोक कर्मापेक्षा फळावर जास्त केंद्रित करतात. लक्ष केंद्रित करतात. ते काम सुरू करण्यापूर्वीच विचार करतात की मला काय मिळणार, लोक माझी स्तुती करतील का, मला यश मिळेल का. पण खरे यश त्यालाच मिळते जो फक्त कर्मावर विश्वास ठेवतो. कारण आपल्या हातात असते कर्म आपल्या हातात असते, पण त्याचे फळ आपल्या हातात नसते. आपल्या जीवनात सर्वात मोठे दुःख, आपल्या जीवनात
जीवनात सर्वात मोठे दुःख अनेकदा परिस्थितीमुळे नसते तर अपेक्षांमुळे असते. आपण एखाद्याला मदत करतो आणि अपेक्षा ठेवतो की तोही आपल्याला मदत करेल. आपण कोणावर प्रेम करतो आणि अपेक्षा ठेवतो की तोही आपल्याला तितकंच प्रेम करेल. आपण मेहनत करतो आणि लगेच यश मिळावं अशी अपेक्षा ठेवतो. पण जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा मन दुःखी होतं. म्हणूनच जीवनात कर्म करा पण अपेक्षेच्या साखळीत स्वतःला अडकवू नका. कारण अपेक्षा जितक्या कमी तितकीच मनाला शांती जास्त. स्वामी समर्थांचे विचार ही शिकवण तुला सातत्याने शिकवत राहणार. या क्षणापासून आणि या वेळेपासून आज तू सगळ्यांचं चांगलं केलंस पण तुझ्यासोबत वाईट घडतंय आणि आज तुझ्या प्रत्येक त्या प्रश्नाचं उत्तर स्वामी समर्थांचे हे विचार देणार. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की संकटे ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात कधीच संकटे आल्या नाहीत. या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात कधीही संकटे आणि अडचणी कधीच आल्या नाहीत. ज्यांनी इतिहास घडवला, ज्यांनी मोठे स्वप्न पूर्ण केली, त्यांनाही संघर्ष करावा लागला होता. संकटे माणसाला तोडण्यासाठी येत नाहीत, ती त्याला मजबूत बनवण्यासाठी येतात. जसा हिरा घासल्याशिवाय चमकत नाही तसेच माणूस संकटाशिवाय घडत नाही. जेव्हा जीवनात अंधार येतो तेव्हा अनेक लोक हार मानतात. पण ज्यांना विश्वास असतो की प्रत्येक रात्रीनंतर पहाट येते तेच पुढे जातात आणि यश मिळवतात. भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक लोकांकडे क्षमता असते, बुद्धी असते, मेहनत करण्याची तयारी असते पण ते पुढे जाऊ शकत नाही कारण ते घाबरतात. लोक काय म्हणतील, मी अपयशी ठरलो तर काय होईल, माझ्याकडून जमले नाही तर काय होईल, या विचारांमुळे ते सुरुवातच करत नाहीत. पण लक्षात ठेवा, धैर्य म्हणजे भीती नसणे नाही, धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला भीती वाटली होती पण त्यांनी त्या भीतीपेक्षा आपल्या ध्येयाला मोठे मानले. वेळ हे जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्टी आहे. त्यांनी वेळेवरती वेळेची किंमत केली तर वेळेने वेळ आल्यावरती त्यांची वेळ अशी बदलली की त्यांना त्यांच्या वेळेवरती गर्व नाही तर त्यांना त्यांच्या वेळेवरती अभिमान व्हायला लागला. पैसा हरवला तरी पुन्हा मिळू शकतो पण गेलेले वेळ कधीच परत येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आदर करा. आज तुम्ही जे करता त्यावर तुमचे उद्याचे जीवन अवलंबून असते. वेळ वाया घालवणारा माणूस आयुष्य वाया घालवतो आणि वेळेची किंमत ओळखणारा माणूस स्वतःचे भविष्य घडवतो आणि वेळेची किंमत ओळखणारा माणूस स्वतःचे भविष्य घडवतो. मनावर नियंत्रण ठेवणे ही जीवनातील सर्वात मोठी कला आहे. बाहेरच्या जगाला जिंकण्यापूर्वी स्वतःच्या मनाला जिंकावे लागते. कारण मनच आपल्याला उभे करते आणि मनच आपल्याला खाली खेचते. नकारात्मक विचार, मत्सर, राग, द्वेष आणि चिंता हे मनाला कमकुवत करतात तर सकारात्मक विचार, श्रद्धा, आत्मविश्वास आणि संयम हे मनाला शक्ती देतात. म्हणून रोज स्वतःला चांगले विचार द्या, चांगले पुस्तक वाचा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जीवनात स्वाभिमान आणि नम्रता यांचे संतुलन असणे खूप आवश्यक आहे. स्वाभिमान नसलेला माणूस स्वतःची किंमत विसरतो आणि नम्रता नसलेला माणूस इतरांची किंमत विसरतो. म्हणून स्वतःचा सन्मान करा पण अहंकार बाळगू नका. कारण झाडावर जितकी फळे जास्त येतात तितकीच ते अधिक खाली झुकते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवन हे कितीही वर्षे जगलात यावर मोजले जात नाही. जीवन हे किती वर्षे जगलात यावर मोजले जात नाही. ते कसे जगलात यावर मोजले जाते. तर ते कसे जगलात यावर मोजले जाते. तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्त्वाचं नाही तर तुमच्या जाण्यानंतर किती लोक तुमची आठवण काढतील हे महत्त्वाचं आहे. म्हणून असे जगा की तुमच्या कर्मांमुळे लोकांच्या जीवनात प्रकाश पडेल आणि संकटे येतील, अपयश येईल, लोक टीका करतीलच, काही जण साथ सोडतील पण तुम्ही स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. कारण या जगात तुमचे आयुष्य बदलण्याची सर्वात मोठी शक्ती कोणाकडे असेल तर ती फक्त तुझ्याकडे आहे. फक्त तुझ्या विचारांमध्ये, तुझ्या कर्मांमध्ये, तुझ्या अढळ विश्वासामध्ये. आज स्वामींचे विचार लक्षात ठेव, आज स्वामींचे शब्द तुझ्या मनामध्ये लक्षात ठेव. आज शेवटपर्यंत हे स्वामींचे विचार ऐकून बघ.
कदाचित त्या गोष्टींचा एक फरक तुला नक्कीच जाणवणार की स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे जीवन कसे बदलतात, हे आयुष्य कसे घडवतात. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी गोष्ट, जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ की लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं, हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या, म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो, त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो, तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब, जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं
अपमान कधीच करू नकोस, किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस, किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही. कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेला आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. तर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने, सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते. पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंद
संबंधी आहेत त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही. स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो. त्याच घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो. कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत. स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत. पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत. कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी. भिवू नकोस बाळा, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे हेच विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाईल. पण नक्कीच आज प्रत्येक माणसाचे स्वरूप बदललेले आहे. स्वामी म्हणतात ना, जो या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करेल तो व्यक्ती नक्कीच यशस्वी राहील. पण आज यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्याच बऱ्याच लोकांमध्ये आपली जवळची जास्त असतात. आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपले जवळची जास्त असतात की आज आपण यशस्वी होतोय तर आपल्या यशामध्ये काही लोक जळतात. आपल्या यशामध्ये आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ती मोठी चुकी तू कधी करू नकोस. कोणावरती कधी तू जळू नकोस आणि कोणाच्या यशाला पाहून त्याचा पाय कधी खाली खेचू नकोस. नक्कीच त्याचं यश पाहून तू सुद्धा आनंदी राहा. फक्त तुझ्या मनामध्ये हे विचार आण की मी सुद्धा असं करू शकतो आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये तसं होतं की नाही. अरे प्रयत्न करायला वेळ लागत नाही. प्रयत्न करण्याची जिद्द मनात आणायला नक्कीच तुझ्यामध्ये ताकद लागते आणि ती ताकद तुला स्वतः स्वामींचे विचार देतील. हे उत्कृष्ट स्वामींचे विचार, हे सुंदर आणि अनमोल स्वामींचे विचार तुझ्या ऐकत आहेस. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. आणि एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला. कदाचित सध्याच्या काळाची गरज, सध्याच्या वेळेतील एक कठीण परिस्थिती तुला सांगितली. आज प्रत्येक माणसाने जर हेच चांगले विचार केले तर कदाचित आपले हे आयुष्य, या माणसाची दुनिया ही पूर्णपणे बदलू शकते. पण स्वामी समर्थांनी सांगितलेलं प्रत्येक युगातील सर्वात वाईट युग ते कलियुग असेल आणि या कलियुगामध्ये तू आहेस. या कलियुगामध्ये तू आहेस. म्हणून स्वतः स्वामी तुला प्रत्येक गोष्ट समजावून सांगतील. फक्त आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ. कितीही कंटाळा आला या जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव. एक महत्त्वाचं सूत्र जे स्वामींनी सांगितलं होतं, जीवनात कोणतेही चांगले काम सुरू केल्यावर सुरुवातीला उत्साह असतो पण काही दिवसांनी अडचणी येतात. या गोष्टी फक्त कामासाठी नाही आहेत. या गोष्टी आपल्या मनामध्ये असलेल्या प्रेमासाठी आहेत. आपल्या मनामध्ये असलेल्या काही कठोर गोष्टींसाठी सुद्धा आहेत किंवा आपल्या मनामध्ये असलेल्या काही शंकांसाठी सुद्धा आहेत. जीवनात कोणतेही चांगले काम सुरू केल्यावर सुरुवातीला उत्साह असतो पण काही दिवसांनी अडचणी येतात. मन कंटाळते, शरीर थकते, लोक टीका करतात आणि परिस्थिती विरोधात जाते. अशा वेळी बरीच लोक अर्ध्यावर हार मानतात. पण स्वामी समर्थ सातत्याने सांगतात तोच क्षण तुमच्या आयुष्यातील खरी परीक्षा असते. जो माणूस त्या कठीण क्षणीही धैर्याने पुढे चालत राहतो त्यालाच यश मिळते. कारण यश हे शेवटच्या पावलांमध्ये असते. कारण यश हे शेवटच्या पावलांमध्येच आपल्याला दिसून येते. कारण यश हे शेवटच्या पावलांच्या पुढे उभे असते. पण कदाचित त्या गोष्टी झाकलेल्या असतात म्हणून आपल्याला दिसत नाही. अडचणी आल्या म्हणून काम सोडू नका. थकवा हा तात्पुरता असतो पण यश कायमचे असते.
अपयश म्हणजे शेवट नाही, तर शिकवण्याची संधी आहे आणि शिकून घेण्याची सुद्धा संधी आहे. संयम आणि सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आणि देव नेहमी मदत करतो. जेव्हा स्वतः प्रयत्न करत राहाल तेव्हा तेव्हा तुम्हाला जाणवेल की एक ऊर्जा आपल्या सोबत आहे. स्वामी समर्थांचे चमत्कार सुद्धा घडणार. स्वामी समर्थ तुझे आयुष्य बदलणार सुद्धा. पण स्वामी समर्थांच्या या अनुभवासाठी तुला स्वामी समर्थांची शिकवण ही तुझ्या मनात ठेवायचं आहे. स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या मनात ठेवायचं आहे. बरीच लोक दुर्लक्ष करतात, पण तू दुर्लक्ष करू नकोस, कारण की या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मोठे मोठे बदल घडवू शकतात. आणि या गोष्टीचा अनुभव एका स्वामी भक्ताने सुद्धा घेतलं होतं. तुला सांगतो एका स्वामी भक्त गणेश नावाची कथा. एका स्वामी भक्त गणेश त्याच्या आयुष्याची कथा. एका गावात गणेश नावाचा गरीब मुलगा राहत होता. लहानपणापासून स्वामींची भक्ती तर करत होता. त्याचे स्वप्न होते की एक दिवस तो मोठा अधिकारी बनून आपल्या आई वडिलांचा दुःख दूर करेल. घरची परिस्थिती अत्यंत कठीण होती. दिवसभर शेतात मजुरी करून तो रात्री अभ्यास करत असे. अनेकदा भुक्या पोटेने झोपावे लागते. मित्र मौज मजा करत होते, पण गणेश पुस्तकांमध्ये गुंतला होता. एक दिवस परीक्षेचा निकाल लागला. गणेश नापास झाला. त्याचे मन पूर्णपणे तुटले. त्याच्या मनामध्ये विचार आले की कदाचित मी काम करून कमवले असते आणि त्याच दिवशी मौज मजा करून ते पैसे उडवले असते, तर मी माझ्या आयुष्यामध्ये सुखी असतो. असे चुकीचे विचार त्याच्या मनात आले. त्याचे मन पूर्णपणे तुटले. त्याला वाटले आता माझ्याकडून काही होणार नाही. त्याने पुस्तके एका कोपऱ्यात फेकून दिली. डोळ्यात अश्रू होते. अनेक वर्षाची मेहनत वाया गेल्यासारखी वाटत होती. त्या रात्री त्याची आई शांतपणे त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, बाळा, शेतकरी जेव्हा बी पेरतो तेव्हा दुसऱ्याच दिवशी पीक येत नाही. तो उन्हात, पावसात, वादळातही आशा सोडत नाही, कारण त्याला माहीत असते की मेहनतीचे फळ एक दिवस नक्की मिळते. आईचे शब्द ऐकून गणेश पुन्हा उभा राहिला. त्याने आणखीन मेहनत केली, झोप कमी केली, संघर्ष वाढला, पण त्यांनी हार मानलं नाही. आणि स्वामी समर्थांचा वाक्य नेहमी लक्षात ठेवला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ नेहमी त्याच्या पाठीशी होते असं त्याला जाणवायला लागलं होतं. 1 वर्षानंतर पुन्हा परीक्षा झाली. यावेळी निकाल लागला आणि संपूर्ण जिल्ह्यात त्याचा पहिला क्रमांक आला. गणेशच्या डोळ्यात अश्रू होते. त्याला तेव्हा समजलं की ज्या दिवशी तो हार मानणार होता त्या दिवशी त्याच्या यशाची परीक्षा सुरू झाली होती. आणि तीच स्वामींची परीक्षा होती की नक्की हा त्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या जीवनामध्ये कदाचित या गोष्टी तो नक्कीच डिझर्व करतो की नाही करत. त्याच्या आयुष्यामध्ये या गोष्टीचे महत्त्व किती आहे किंवा त्या गोष्टीचे महत्त्व नाहीये. एकदा हार मानल्यानंतर तो हार मानतोय का? त्या गोष्टी पूर्णपणे त्याच्या आयुष्यामध्ये त्याला मिळावेत त्यासाठी तो त्या कारणापर्यंत तो यशस्वी ठरू शकतो का? कदाचित या प्रत्येक गोष्टीची परीक्षा त्याच्या आयुष्यामध्ये होत होती. जीवनात हार मानण्याचा विचार ज्या क्षणी येतो ना, त्या क्षणी यश तुमच्या अगदी जवळ आलेले असते, पण कदाचित आपल्याला ते यश खूप लांब वाटते. थकवा आला तर थोडा वेळ विश्रांती घ्या, पण स्वप्नांचा मार्ग कधीही सोडू नका, कारण संघर्षाच्या शेवटीच यश तुमची वाट पाहत असतं. जीवन सुद्धा असंच आहे, माणसाचे आयुष्य सुद्धा असंच आहे. काही गोष्टींमध्ये माणूस थकतो आणि सोडून देतो, पण कदाचित त्या गोष्टीचा अंत फार वेगळा असेल, पण आपल्याला ते अंत लगेच हवं असतं. आपल्याला ते आनंद लगेच हवं असतं आणि त्या आनंदाच्यामुळे माणूस त्याच्या आयुष्यातील बरंच आनंद गमावून टाकतं. स्वामी समर्थांचे विचार बरंच काही शिकवून जाणार आहे. अगदी सोप्या शब्दांमध्ये हे संपूर्ण आयुष्य तुला समजून जाणार आहे. आज फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की स्वामी समर्थांचे हेच विचार तुझे आयुष्य संपूर्णतः ठरवून देणार आहे. तुझे आयुष्य संपूर्णतः ठरवून जाणार सुद्धा आहे. आणि नक्कीच या क्षणापर्यंत ऐकलं आहेस, या क्षणापर्यंत तर ऐकतच आहेस, पण या क्षणापासून स्वामी समर्थांचे विचार तुझ्या आयुष्यामध्ये तो फरक घडवतील, जो फरक तुला आजच्या या आयुष्यामध्ये जगून मिळणार आहे. आजच्या या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन मिळणार आहे. कदाचित तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, ते तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटं सोडणार नाहीत. आणि नक्कीच ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास आणि स्वामींवर
विश्वास असेल तर अशक्य असे काही नाही, तर अशक्य असे काहीच नाही, तर अशक्य असे काहीच नाही. आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करतो, प्रयत्न करतो आणि स्वामींची भक्ती करतो. पण हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो, तर देवाच्या दिवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. या जीवनामध्ये आपल्याला दुःख देणारे कमी नाही आहेत, या जीवनामध्ये आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत. हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही आणि स्वामी समर्थांच्या विचारांशिवाय आपल्याला समजवणारा या आयुष्यामध्ये कोणी नाही. स्वामी समर्थांचे विचार सातत्याने एक गोष्ट तुला सांगत आलेले आहेत की या जीवनामध्ये सातत्याने स्वतःवरती विश्वास ठेव, स्वतःचे दृष्टिकोन चांगले ठेव, कारण की या आयुष्यामध्ये तो बदल तेव्हाच घडतो जेव्हा तू स्वतःमध्ये बदल घडवतोस. आज मला माहिती आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्ट तुला त्रास देत आहेत, तुला सतावत आहेत आणि आज बरीच लोक स्वामींची भक्ती करून आनंदी आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये जो बदल घडलाय त्यामुळे ते आनंदी आहेत आणि स्वामी समर्थांचे कायम आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. फक्त स्वामी समर्थांचे विचार तुझ्या मनात एकदा बसवून ठेव. या आयुष्यामध्ये बरंच काही संघर्ष असतं, या जीवनामध्ये बरंच काही संघर्ष असतं. आज जे पण स्वामी भक्त त्याच्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखी आहेत, एकदा त्या लोकांना त्यांचा अनुभव विचारा. त्यांनी सुद्धा संघर्ष केलेला आहे, त्यांनी सुद्धा या जीवनामध्ये आपले आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी समर्पण केलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टीमध्ये स्वतःचं मन मारलेलं आहे, तर बऱ्याच गोष्टीमध्ये दुःख झेललेलं आहेत. पण शेवटला त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद हा येतोच येतो, शेवटला त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद हा येतोच येतो. एक महत्त्वाची कथा तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. एक समीर नावाचा एक स्वामी भक्त होता. समीर नावाचा एक स्वामी भक्त होता. लहानपणापासून त्याचे आई वडील स्वामींची भक्ती करायचे, लहानपणापासून त्याचे आई वडील स्वामींची भक्ती करायचे. समीर सुद्धा आई वडिलांसोबत स्वामींसमोर रोज नतमस्तक व्हायचा, स्वामींची भक्ती करण्यात लीन व्हायचा. त्यासोबत तो हळूहळू शिकायला लागला, हळूहळू या आयुष्यामध्ये पुढे मोठं होऊ लागला. पण एकदा कदाचित एक अशी गोष्ट घडली जी गोष्ट समीर आयुष्यभर विसरू शकणार नाही, जी गोष्ट समीर आयुष्यभर विसरू शकणार नाही. आई वडील बाहेर जात असताना कदाचित त्या गोष्टी त्याला खूप त्रास देऊ लागल्या की त्यांनी त्याला बाहेर का जाऊन दिलं, कारण की त्याच दिवशी त्याच्या आई वडिलांचा कुठे ना कुठेतरी अंत झाला आणि त्या गोष्टी त्याला खूप त्रास द्यायला लागल्या की वयाच्या 9व्या वर्षी त्याच्या आई वडिलांनी त्याची साथ सोडली. तो नंतर परमेश्वराला दोष देऊ लागला, स्वामींना दोष देऊ लागला की माझ्या आयुष्यामध्ये असं का, माझ्या जीवनामध्ये असं का. पण तेवढ्यात त्याला त्याच्या आई वडिलांचे शब्द आठवले की समीर, तू जेव्हा एकटा पडशील ना तेव्हा असा विचार करू नकोस की तू एकटा आहेस. स्वामी तुला हे आयुष्य जगायला शिकवतील, स्वामी तुला हे आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी ठरायला शिकवतील. कदाचित आम्ही तुझ्या सोबत नसू, पण नक्कीच तुझ्या सोबत तेव्हा असू जेव्हा तू स्वामींचे ध्यान करशील. कारण की स्वामी स्वतः म्हणायचे की आई वडिलांपेक्षा मोठा परमेश्वर कोणी नव्हे, आई वडिलांपेक्षा मोठा परमेश्वर कोणी नव्हे. आणि नक्कीच देवाच्या आधी येणारा देव म्हणजे आई वडील. आणि नक्कीच त्या गोष्टी त्यांनी मनात ठेवल्या आणि आपल्या आई वडिलांना त्यांनी परमेश्वर बनवलं आणि नक्कीच स्वामींना त्यांनी त्याच्या मनात ठेवलं, स्वामींच्या विचारांना त्यांनी त्याच्या मनात ठेवलं. आयुष्यामध्ये तो खूप कष्ट करू लागला, सकाळ संध्याकाळ काम करून अभ्यास करू लागला. या जीवनामध्ये तो खूप त्रासलेला होता, खूप रडत होता, खूप एकटं पडला होता. नातेवाईकांकडे जायचा तर नातेवाईक त्याच्यासोबत तसं वागायचं नाही जसं त्याला हवं होतं, म्हणून तो एकटा राहू लागला. वयाच्या 16व्या वर्षी तो काम करून शिकायला लागला. घर नव्हतं, दार नव्हतं, तो नक्कीच त्या हॉटेलमध्ये झोपायला लागला, ज्या हॉटेलमध्ये तो काम करायचा. सकाळ रात्र अभ्यास करायचा आणि त्याच्या आयुष्यामध्ये तो फक्त रडायचा आणि नक्कीच प्रयत्न कधीच सोडायचा नाही, मेहनत कधीच सोडायचा नाही. त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडण्यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागले, खूप वेळ द्यावा लागला. जवळपास 7 वर्ष तो फक्त काम करून शिकत होता. त्याच्या आयुष्यामध्ये तो खूप सारे प्रयत्न करत होता. बऱ्याच गोष्टींनी त्याला तोडलं, बऱ्याच गोष्टींनी त्याचं मन मोडलं. कधी कधी असं त्याला विचार येऊ लागला की माझ्या आयुष्यामध्ये कोणी नाही, मी काहीच करत नाही, मी नशा करायला लागतो. त्यांनी मग नशाची साथ घेतली, वाईट गोष्टींची साथ घेतली, वाईट संगत
स्वतःची साथ घेतली आणि हळूहळू 1 वा 2 वर्ष झाले आणि त्याला समजलं की तो कुठे अडकलेला आहे. तो नशा करून फक्त एकाच दिवशी अडकला होता, ज्या दिवशी त्यांनी ती नशा सुरुवात केलेली. त्याच्यानंतर त्याचं आयुष्य कधी पुढं वाढलंच नाही. स्वामींनी त्याच्या आयुष्यामध्ये एक अनुभव दिला. त्या दिवशीपासून त्यांनी नशासुद्धा सोडली. नशा पाण्यातून तो बाहेर निघाला, त्या सवयीतून तो बाहेर निघाला आणि पुन्हा प्रयत्न करू लागला. हळूहळू त्यांनी स्वतःचं व्यवसाय सुरू करण्याचं ध्यान केलं. त्यांनी खूप सारा पैसा जमवला. 5 वर्षामध्ये खूप प्रयत्न करून, काम करून, झाडू मारून, भांडी घासून त्यांनी खूप सारे पैसे साठवले आणि त्यानंतर त्यांनी एक छोटंसं त्याचं व्यवसाय चालू केलं वयाच्या 29व्या वर्षी. म्हणजे विचार करा, त्या व्यक्तीला त्या समीरला किती वेळ लागलं त्या गोष्टी समजण्यासाठी की हे आयुष्य असं नाहीये जसं आपण विचार करतो. त्यांनी तो व्यवसाय चालू केला आणि त्या व्यवसायामध्ये सुरुवातीला त्याला खूप सारं नुकसान झालं, पण त्यांनी हार नाही मानलं. त्यांनी कर्ज काढलं. त्याच्या आयुष्यामध्ये तो प्रयत्न करू लागला आणि नक्कीच तो हळूहळू त्याच्या मेहनतीने, त्याच्या कष्टाने, इमानदारीने तो त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ लागला. वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी त्याचे आयुष्य बदलले. त्याचे व्यवसाय सुरळीत चालायला लागले. नक्कीच वयाच्या 35व्या वर्षी त्याने लग्न केलं. त्याचा सुद्धा एक कुटुंब तयार झाला आणि हळूहळू त्याचे आयुष्य संपूर्णतः बदलून गेले. एक खूप मोठा संघर्षाचा काळ त्याला द्यावा लागला. एक खूप सारं वेळ त्याला स्वतःसाठी द्यावं लागलं. एक खूप मोठं बलिदान त्याला स्वतःसाठी द्यावं लागलं. ते म्हणजे स्वतःचं मन मारून जगणं. हे आयुष्य एवढं सोपं नव्हे जेवढं आपण समजतो आणि हे आयुष्य तेवढे कठीणही नव्हे जेवढे आपण समजतो. विचार तुझ्या मनाचा आहे, विचार तुझ्या दृष्टिकोनाचा आहे. तू काय विचार करत आहेस? तुझं आयुष्य हे खूप आनंदी आहे. तुझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुला मिळणार आहे. थोडासा वेळ तर द्यावा लागेल, बराच वेळ तर द्यावा लागेल. आज तुझं वय खूप झालेलं आहे, स्वामींची भक्ती करतोयस, पण तो बदल नाही घडला ज्या बदलासाठी तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. पण त्यामुळे निराश होऊ नकोस, कारण की वेळेचं खेळ हे खूप महत्त्वाचं आहे. वेळ कधी पलटी घेईल, वेळ कधी बदलेल या गोष्टीचा अंदाज सुद्धा तुला येणार नाही. आणि स्वामी समर्थांचे शब्द हे तुला आयुष्य जगायला शिकवणार. स्वामी समर्थांचे प्रत्येक विचार हे तुला तुझ्या आयुष्यामध्ये ते विचार सांगणारच, जे विचार तुझ्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये संघर्ष खूप मोठा आहे, पण स्वामी समर्थांचे शब्द तुझी साथ देणारच, स्वामी समर्थांचे विचार तुझी साथ देणारच. तर बोला एकदा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नक्कीच आता तेच विचार ऐकूयात जे विचार तुझ्या आयुष्यामध्ये एक सर्वात मोठा प्रश्न आहे. अनुभव घे, नक्कीच हे विचार मनात ठेव आणि या गोष्टी तुझ्या कृतीत उतरव, कारण की याच गोष्टी तुला तुझे आयुष्य जगायला शिकवणार आहेत, तुला तुझ्या आयुष्यामध्ये लढायला शिकवणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आणि त्याचसोबत एक गोष्ट कायम लक्षात ठेव. महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, पण स्वामी समर्थांचे विचार कायम एक गोष्ट शिकवत राहतात. स्वामी समर्थांचे शब्द कायम एक गोष्ट शिकवत राहतात. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये कधी पण एक गोष्ट लक्षात ठेव. आपण सगळे मोठं व्हायचं स्वप्न बघतोच, पण त्या स्वप्नांसाठी लागणारा संघर्ष सहन करायला तयार नसतो. स्वामी सांगतात, आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी असली पाहिजे. म्हणजेच यश हवं असेल तर मेहनत, अपयश आणि अडचणी स्वीकाराव्या लागतात. एक शेतकरी विचार करा, तो उन्हात, पावसात, वाऱ्यात मेहनत करतो, तेव्हाच त्याला पीक मिळतं. जर तो फक्त सावलीत बसून राहिला तर त्याच्या हातात काहीच लागणार नाही. आज आपल्या आयुष्यात अनपेक्षित अडचणी खूप साऱ्या घडतात. काही लोकांना प्रेमामध्ये धोका मिळतो, काही लोकांना स्वतःच्या जवळच्या नात्यांमध्ये धोका मिळतो, तर काही लोकांना नक्कीच मनापासून धोका मिळतो. तर काही लोकांचे मन हे चंचल असते, काही लोकांचे विचार हे खराब असतात किंवा आपल्याला खराब विचार जाणवतात, वाईट मार्ग दिसतात, दिवस वाईट असतात किंवा दुःखाचे दिवस दिसतात आणि आपल्याला कोणतेही मार्ग सापडत नाहीत. या सर्व गोष्टी हे कारण आहेत. आपल्याला जर त्या गोष्टींमध्ये नीट विचार केला तर त्या गोष्टींचा विचार करा ना, त्या गोष्टी का घडल्या असतील, त्या गोष्टी का घडवल्या असतील स्वामींनी. आज तुझे दुःख पाहायला स्वामींना मजा येत नसेल, आज आपल्या परमेश्वर मजा घेत नसेल आपली. आज नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मजबूत बनवण्याची ती तयारी आहे. जी लोक तुझ्या लायकीची नाहीत ती लोक तुझ्यापासून दूर
गेलेली आहेत. जे काम तुझ्यासाठी कठीण आहे त्या कामामध्ये तू नक्कीच एक मेहनती माणूस व्हावा, त्या कामामध्ये तू नक्कीच एक यशस्वी माणूस व्हावा. म्हणून त्या कामामध्ये अडथळे येतात, कारण की ते अडथळे जर तू सोडवलेस तर त्या गोष्टींचा अनुभव तुझा वाढतो. माणसाचा अनुभव हा माणसाला आयुष्यामध्ये पुढे नेतोच, पण माणसाचे दुःख हे माणसाला प्रत्येक क्षणामध्ये मजबूत बनवत असतं. आणि आज जे तुझ्या आयुष्यामध्ये दुःख संकट असतील त्या गोष्टी तुला मजबूत बनवण्यासाठी आणि आज जे काही तुला मिळालेलं आहे, आनंद असेल, सुख असेल, तर नक्कीच त्या गोष्टी स्वीकाराव्या आणि त्या गोष्टीचा कधी माज करू नये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःसाठी जगणं. स्वामी म्हणतात थोडं स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करून. आपण इतक्या वेळा इतरांच्या अपेक्षेमध्ये अडकून राहतो. इतक्या वेळा इतरांच्या अपयशामध्ये अडकून राहतो, अपेक्षेमध्ये सुद्धा अडकून राहतो, की स्वतःचं आयुष्य जगायचंच विसरतो. एक उदाहरण घ्या. एखादा माणूस सगळ्यांना खुश ठेवण्यात इतका व्यस्त असतो की शेवटी तो स्वतःच दुःखी राहतो. म्हणून कधी स्वतःचा विचार करणे हे स्वार्थीपण नाही, ती गरज आहे. नात्यांबद्दल बोलायचं झालं तर स्वामी सांगतात की स्नेहाचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुंभेरेच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो. म्हणजेच प्रेम, आपुलकी आणि समजूतदारपणा हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. एक गरीब माणसाला जर कोणी प्रेमाने विचारपूस केली तर त्याला मिळालेलं समाधान हे करोडो रुपयांपेक्षा जास्त असतं. कारण शेवटी माणूस पैशाने नाही तर नात्यांनी श्रीमंत होतो. जीवनात संघर्ष येणारच, पण त्या संघर्षात जर कोणी निस्वार्थीपणे मार्गदर्शन करणारा असेल तर वाट ही नक्की सापडते. आणि एक सत्य नेहमी लक्षात ठेवा, नात्यांच्या गर्दीत तीच लोक एकटे असतात जी मनाने खरी आणि स्वच्छ असतात. कारण आजच्या जगात प्रामाणिकपणा दुर्मिळ झाला आहे. पण जरी तुम्ही एकटे राहिलात तरी स्वतःची किंमत कमी समजू नका. शेवटी कर्मांचं तत्व खूप गूढ आहे. स्वामी सांगतात की कर्म करताना विचार करा, कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला शाप. आपण जे पेरतो तेच उगवतं. जर तुम्ही चांगलं केलं तर चांगलंच परत येणारच, आणि जर चुकीचं केलं तर त्यांचे परिणाम ही भोगावे लागतात. म्हणून प्रत्येक कृती करण्याआधी दोनदा विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचं, पैसा वाढला म्हणजे सुख वाढत नाही. अनेकदा पैसा माणसाचा अहंकार वाढवतो आणि तोच अहंकार त्याला नष्ट करतो. म्हणून नम्रता जपा, साधेपणा ठेवा आणि माणुसकी कधीही सोडू नका. कारण शेवटी तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्त्वाचं नसतं. तुमच्याकडे किती चांगुलपणा आहे हे खरं तुमचं मोजमाप असतं. ही स्वामी समर्थांची शिकवण आहे. प्रकाशाच्या दिशेने चालत राहा, शांतता आणि संयम ठेवा, संघर्षाला सामोरे जा, स्वतःसाठी जगा आणि चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवा. तुमचं आयुष्य नक्कीच सुंदर बनेल. आणि स्वामी समर्थांचे विचार एवढंच सांगत नाहीत, स्वामी समर्थांचे शब्द एवढंच सांगत नाही, ही तर सुरुवात आहे. यापुढील विचार तुला नक्कीच तुझे आयुष्य जगायला शिकवणार आहे. आज चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आणि एक गोष्ट कायम ऐक, आपले अनुभव आपल्याला नक्कीच मजबूत बनवते. आपले अनुभव नेहमीच आपल्याला अनुभवी बनवते. काही गोष्टी आपण अनुभवलेल्या असतात, काही गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, पण एखाद्या गोष्टीची वारंवार सवय लावली तर ती गोष्ट आपल्या मनात राहते, आपल्या हृदयात राहते, आपल्या कृत्यात उतरते, आपल्या कर्मात उतरते, आपल्या स्वभावात उतरते. तर काही गोष्टी नक्कीच वारंवार ऐकणं सुद्धा चांगलं असतं. स्वामी समर्थांचे हे शब्द काही ऐकले असशील, काही गोष्टी अनुभवल्या असशील, पण त्या गोष्टींचं नक्कीच तू आतून त्या गोष्टींचा आस्वाद घे. कारण की त्या गोष्टी तुला कायम काही ना काहीतरी शिकवत राहणार. आणि हे स्वामी समर्थांचे विचार तुला तुझ्या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवणार. स्वामी भक्तांनो, बाळा, आज जर या स्वामी संदेशामध्ये आला असशील तर नक्कीच भाग्यवंत ठरणार आहेस. स्वामी संदेश तुला भाग्यशाली ठरवणार आहे. स्वामी संदेश तुला भाग्यवंत ठरवणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. फक्त
सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये सुखी ठेवतील, या सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवणार आहेत. फक्त ज्या गोष्टींवरती विश्वास करत असशील त्या गोष्टीवरती कायम विश्वास करत राहा. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करतोस तेवढा विश्वास स्वतःच्या मनस्थितीवरती कर, तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती कर, नक्कीच भाग्यवंत ठरशील. सर्व गोष्टी तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहेत. येणारे 5 ते 10 मिनिटे मोजून ऐक. येणारे 5 ते 10 मिनिटे या गोष्टीला वेळ दे, नक्कीच भाग्यवंत ठरशील. आणि पूर्णतः व्हिडिओ पाहून घे, कारण की या व्हिडिओमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या मतलबी दुनियेमध्ये पुढे जाण्याचा मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे वळण्याचा मार्ग, सर्व काही आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहे. सर्वप्रथम माणसाचे सर्वात मोठे दुश्मन राग, लोभ हे 2 अत्यंत महत्वाचे आहेत. आयुष्यामध्ये राग येतो, प्रत्येक गोष्टीमध्ये चिडचिड होते. ही गोष्ट तुम्ही तुमच्या हाताने तुम्ही प्रत्येक गोष्ट गमवाल, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. की जर आज तुम्ही कोणावरती राग करताय तर नक्कीच त्या गोष्टीचं फळ तुम्हाला नंतर मिळेल, कारण की आज तुमच्यामुळे कोणीतरी दुसऱ्याचं मन तुटेल. आणि जर तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याचं मन तुटत असेल तर ते खूपच वाईट आहे. तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवा आणि त्यानंतर तुमच्या लोभावरती. तुमचे जे लोभ आहे, तुमची जे हावभाव आहे की आयुष्यामध्ये हे भेटलं आहे आपल्याला, आयुष्यामध्ये एका वेळेचं जेवण आहे, काही लोकांकडे ते सुद्धा नाही, तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये सुखी राहायला शिका. नक्कीच आयुष्यामध्ये वाढ होणार. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढ होत असते, फक्त त्या वाढीची किंमत करा. त्यानंतर तुम्ही जेव्हा आयुष्यात पुढे जात असाल तर तुमची वाईट वेळ विसरून जाऊ नका. या गोष्टी सातत्याने तुम्हाला सांगत असतो, पण आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. तर स्वामी विचार आणि त्यांच्यामध्ये दडलेली शिकवण आज तुम्हाला सांगतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. प्रत्येक गोष्टीचा मार्ग आपल्याला स्वतःहून काढता येतो. प्रत्येक गोष्टीचा समाधान आपल्याला स्वतःहून शोधता येतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की परमेश्वराने आपल्याकडे सर्व काही दिलेले आहे. त्या गोष्टींचा बरोबर उपयोग करून आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असतं. काहीच मिळत नाही इथं परमेश्वर परिश्रमावरती विश्वास ठेवतो, कष्टावरती विश्वास ठेवतो, संयमतेवरती विश्वास ठेवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि खरं तर स्वामी शक्तीमध्ये भरपूरच काही लपलेले आहे. आजच्या या स्वामी विचारामध्ये बरंच काही लपलेलं आहे. चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. व्हिडिओ एकदा बघून घे. या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी तुला समजणार आहेत. आणि कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतीही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे की सर्वप्रथम कोणत्याही सकारात्मक विचारांना, ज्यांचे विचार चांगलेले आहेत त्यांना कोणीच मारू शकत नाही. जर तुम्ही आज चांगले विचार केले आहेत तर कोणीही तुमच्याबद्दल काहीही विचार केलं तरी सुद्धा तुमच्या त्या विचाराला किंवा तुमच्या त्या कृत्याला कोणीच पाठी सोडू शकत नाही. कोणीच त्या कृत्याला पाठी सोडून आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला हरवू शकत नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर तुमच्यामध्ये नकारात्मक विचार असेल तर त्या गोष्टीला कोणतेही औषध बाजू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट, या गोष्टीत एक सत्य लपलेलं आहे. सध्याच्या वेळेमधील एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बरीच लोक नकारात्मक विचार करतात दुसऱ्या लोकांबद्दल. तर नक्कीच त्या गोष्टी कधीच तुम्हाला भाग्यवंत ठरून देणार नाहीत. त्या गोष्टी कधीच तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाऊन देणार नाहीत. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, कारण की आपले जे चांगले विचार असतात तेच आपल्याला पुढे नेतात आणि चांगले विचार कधीच आपले जाणार नाहीत वाया. आणि त्यानंतर नकारात्मक विचार असतात त्यांना कोणीच वाचू शकत नाही. त्याची शिक्षा सुद्धा आपल्याला मिळून जाते. आणि कधीही ध्येय साध्य करत असाल तर कितीही कठीण असू दे, पण स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला तर अशक्य असे काहीच नाही. कारण की अशक्य ही शक्य करून दाखवतात स्वामी, आणि स्वामी आपल्याला ती शक्ती देतील आयुष्यामध्ये पुढे जाण्याची. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवलास तर नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुझ्या समोर निघेल. आणि नक्कीच परमेश्वराचे नाव जर तुझ्या ओठ्याशी प्रत्येक वेळी असेल तर नक्कीच कोणत्याच गोष्टीला घाबरून जाऊ नकोस, कारण की परमेश्वर तुझ्या पाठीशी असेल. आणि नक्कीच गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. म्हणून या गोष्टी कायम लक्षात ठेवा की सद्गुरूंचे नाव किंवा आपल्या परमेश्वराचे किंवा स्वामींचे नाव आपल्या मुखी घेतले तर कधीच त्या गोष्टी वाया जाणार नाहीत.
तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. आज काहीतरी चांगले काम कर आणि असा विचार करू नको की मी आज चांगले काम केले की माझ्यासोबत सुद्धा चांगलं घडेल, असा विचार कधीच करू नको. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे हे परमेश्वराची जबाबदारी आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू तुझे कर्म तू तुझ्या मताने कर. तू तुझे कर्म तुझ्या मनाने तुझ्या मताने कर. परमेश्वर त्या गोष्टीचं फळ देण्याचं काम करेल. कधीच अपेक्षा ठेवू नकोस. परमेश्वर स्वतः येऊन तुला त्या गोष्टीला मदत करून जाईल आणि ती गोष्ट तुला कधीच समजणार नाही. त्या गोष्टीचा फक्त तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव जी मी बोलत आहे की नक्कीच परमेश्वर सांगतो की कर्म करत जा, फक्त अपेक्षा ठेवू नकोस. कर्म करत जा आणि अशी अपेक्षा ठेवू नकोस की आता माझ्यासोबत सुद्धा चांगलं होईल. परमेश्वर स्वतःहून तुझ्यासोबत चांगलं करेल. नक्कीच चांगले विचार कर, नक्कीच चांगले कर्म कर आणि कधीच संकटांना कंटाळायचं नसतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. संकटांना कंटाळून कधीच काहीच मिळत नाही. त्यांना सामोरं जायचं असतं आणि त्यांच्याशी लढत द्यायची असते. ही गोष्ट परमेश्वराने शिकवलेली आहे. बरेच लोकांच्या आयुष्यामध्ये एक संकट आले, दोन संकट आले, ते सामोरे जातात, पण त्यांच्या आयुष्यामध्ये सारखे सारखे दुःख येत असतील, सारखे सारखे संकट येत असतील तर तो एखादा व्यक्ती तुटून जातो. एखादा व्यक्ती त्या गोष्टीच्या समोर जात नाही, कंटाळून त्याची पळ काढायला लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वराने आपल्याला ही शिकवण दिलेली नाही की आयुष्यामध्ये कठीण वेळ आली तर त्याला पळून जायचं. नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेव की आयुष्यामध्ये कोणतीही वेळ आली तर नक्कीच परमेश्वर तुझ्या सोबत असतील आणि त्या गोष्टीच तुला पुढे नेण्याचं काम करतील. आणि कोणाचीही त्यांच्या सध्याची परिस्थितीवर खिल्ली उडवू नका. जर आज तुमची परिस्थिती खराब आहे तर तुम्ही दुसऱ्यांचं बघून असं विचार करू नका की मला असंच पाहिजे, किंवा तुमची परिस्थिती चांगली आहे, तुमच्याहून वेगळ्या दुसऱ्याची परिस्थिती जरा खराब आहे तर त्याची खिल्ली कधी उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की ते एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखाद्या व्यक्तीला चमकायला वेळ लागत नाही आहे आणि एखाद्या व्यक्तीला बर्बाद व्हायला वेळ लागत नाही आहे. आज तू जसे काही वागशील तसेच काही होणार, पण नक्कीच तू ज्या वेळेत आहेस त्या वेळेची किंमत कर. आज तुझी खराब वेळ असेल आणि येणाऱ्या वेळेत तुझी चांगली वेळ आली तर ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू त्या खराब वेळेला विसरून जाऊ नकोस. तू तुझ्या परिस्थितींना विसरून जाऊ नकोस. कारण की जर तुझा अहंकार तुझ्या पूर्णतः बर्बाद करू शकतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की अहंकार हे सर्वात खतरनाक आहे एखाद्या माणसाला. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आज तुमच्या जवळ एखादा व्यक्ती आहे, आज तुमच्या एकदम जवळ एखादा व्यक्ती आहे, पण त्याला जर तुम्हाला ओळखायचे असेल तर तुम्ही लवकर ओळखू नाही शकत. पण तो त्याच्या मनामध्ये तुमच्यासाठी चांगला विचार करतो. तो त्याच्या परीने तो तुमच्यासाठी चांगला विचार करतो, तुमच्यासाठी चांगली गोष्ट करतो, पण ती गोष्ट तुम्हाला समजत नाही. तो तुमची जास्तीत जास्त काळजी करतो, ती गोष्ट तुला समजत नाही. त्या माणसं मिळवण्यात विचार करू नकोस. कोणता माणूस आहे ते विचार कर. तुझ्या जवळचा कोणीतरी असा एखादा व्यक्ती आहे तो तुझी भरपूर काळजी करतो. आणि सर्वप्रथम त्या गोष्टीमध्ये एखादा व्यक्ती येतो, तो म्हणजे तुझी आई. आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करणार. आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करून तुला आयुष्यामध्ये पुढे नेण्याचं काम करेल. कधीही कोणतेही पाप कर, पण कधी कोणत्या आईचे मन दुखवू नकोस. कारण की जेव्हा तू तुझ्या आईचे मन दुखवशील तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये बर्बाद होऊन जाईल. तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यातून निसटून जाईल. कारण की एखाद्या आईच्या मनाला ठेच पोचल्यानंतर त्यांच्यावर मोठे पाप कोणतेच नसते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि स्वामी समर्थांचे विचार आणि त्या विचारांमध्ये दडलेले तुझ्यासाठी सुख, हे गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये कधीही तुला चांगली शिकवण मिळणार. या गोष्टी कधीच दुर्लक्ष करून या गोष्टींना कधीही दुर्लक्ष करू नकोस. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो. म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय. वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल. हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता
सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे.